ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तालुक्याची पहिलीच आमसभा पार पडली. या सभेत जनतेचे काही प्रश्न थेट जाग्यावर सोडवण्यात आले. काही प्रश्नांवर ठराविक मुदत दिली. वीज वितरणला दुरुस्तीची कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तर रस्त्यांची दुरुस्ती न करताच बिले घेणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले. पाहुयात मालवणची आमसभा. जे आपण आता नवीन तयार केलं, त्याचा जो निधी खर्च गेला, मेंटेनन्सवर आपण जो निधी खर्च करतो, त्याच्यापैकी कुठली माहिती आहे तुमच्याकडे? सर, त्याचं डिपार्टमेंट वेगळं असतं. डी सेक्शन म्हणून विभागाला असतं. स्टँडमध्ये खर्च हो सर. तर परिवहन विभागाची मीटिंग आहे, म्हणजे हा विभाग सुरू झाला आहे. हो सर. तर परिवहन विभागाचं विचारतो मी तुम्हाला. परिवहन विभागामध्येच येतं ना ते? हो सर. मग तुम्ही काय उत्तर देताय? तुमचे वरिष्ठ कुठे? वरिष्ठ सर नाही आले. का नाही आले ते? रजेवर. मग त्यांच्या चार्ज कोणाकडे असेल? सर, डिव्हिजनचे कोण आले नाही की तुम्हाला नाही आले? नाही. चव्हाण साहेब काय हो, तुम्ही तिकडे मागे बसू नका, एका जागेवर उभे राहा किंवा बसून घ्या. तुम्ही परिवहन विभागाची मीटिंग बोलवता आणि हे स्टँड इंचार्ज उभे करता आमच्या समोर. परिवहन विभागाची आता आपण तिकडे स्टँड साहेब नवीन चालू केला, एवढा खर्च केला, नवीन बसेस आणल्या, काहीतरी माहिती ह्यांना माहिती आहे का? सर, काल त्याला बोलवलं होतं 4 वाजता सगळ्यांना. मग का आणलीच नाही त्यांनी? तुम्ही याच्या अगोदर आढावा घेतला त्यांच्याबरोबर? घेतला होता. मग तुम्ही का बोलायला उठले तुमच्याकडे माहिती नाही तर? नाही सर, काल सरांनी काही प्रश्न सांगितले नाहीत ना. ही तुमची जबाबदारी आहे परिवहन विभागात. तुम्ही इन्चार्ज म्हणून आलात ना तिकडे? हो सर. मग तुमची जबाबदारी आहे परिवहन विभागाचं. आता एवढी लोक तुम्ही सगळी इकडे बसलेली आहे, तुम्हाला ऐकण्यासाठी मी इथे बसली आहे. आम्ही किती खर्च केला त्या स्टँडवर. आता नवीन बसेस आल्या, ईव्ही बसेस येणार आहेत, त्याची काहीतरी माहिती आहे का आपल्याकडे? बसेसची सर माहिती देऊ शकतो. मी अर्धवट माहिती मागितलेली नाही. चव्हाण साहेब, तुम्ही कुठल्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवायला पाहिजे होतं. आता मला तुमच्याशी काही आक्षेप नाही वैयक्तिक, पण मला डिपार्टमेंटल माहिती हवी आहे. तुम्ही वैयक्तिक तुम्हाला किती स्मरणात नॉलेज आहे ते मला ऐकायचं नाहीये. परिवहन विभागाची माहिती कोण देणार? तर काल याला सूचना पण दिली, प्रत्यक्ष बोलवलं, आला असेल, सगळं घेऊन यायला सांगितलं होतं. मी स्वतः त्याला फोन करून बोलवलं. ऑफिसमध्ये पण मीटिंग घेतली सगळ्यांची काल 4 वाजता. ते स्वतः आले होते. हे हो. पण ह्यांचा तुम्ही स्टँड इंचार्ज आहे. तुम्ही जर आता लोक जबाबदार माणूस घ्या. हे स्टँड इंचार्ज आहे, हे काय करणार आहे? पत्र दिलेलं नाही साहेबांनी. हे तुम्ही मला सांगायचं नाही. जेव्हा काल मीटिंगला तुम्हाला बोलू पाहिजे होतं. आज तुमची जिरली इकडे म्हणून तुम्ही डिव्हिजनलचं नाव घेत आहे. नाही सर, तसं काही विषय. मग असला विषय आहे. मी तक्रार करणार वरिष्ठांची, सीओ साहेब, आणि तुम्ही पण लेखी तक्रार करायची. अशा अधिकाऱ्यांवर ऍक्शन झाली पाहिजे. बसा खाली तुम्ही. अशी 22.5 किलोमीटरची लाईनचं काम प्रस्तावित आहे आणि त्याच्यातलं काम चालू आहे. बजेट किती लागलं आपल्याला? आपण जो आता जी कामाची जी माहिती दिली त्यासाठी बजेट किती लागला आपल्याला? किती अपूर्ण राहिला आणि किती पूर्ण झाला बजेट? 3.5 कोटीचं बजेट आहे. त्यातलं 2.5 म्हणजे 2.65 पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. चुकीची माहिती आपल्याकडे. काल आपल्याकडे 450 कोटीचा आलेला आहे. 450 कोटीचा. आता त्यापैकी आपण अंडरग्राऊंड केबलिंगचं काम सुरू घेतलेलं आहे. नवीन सबस्टेशन सँक्शन झालेले आहेत. नवीन सबस्टेशनची माहिती आहे का तुमच्याकडे? जे नवीन आता प्रस्तावित आहेत ते सबस्टेशन आपल्याकडे, त्याची माहिती आहे का? चौकी सबस्टेशन आपण सबस्टेशन आपण प्रस्तावित केलेलं आहे. 2 आहे की EHV बंद केलेलं आहे. EHV हे 3.5 कोटीचं प्रपोजल आहे सर. त्याची जागा प्रस्तावित आहे. जागा मिळाल्यानंतर त्याचं सँक्शन आता टेक्निकल सँक्शनला गेलेलं आहे. मी आपल्याकडे मागच्या 10 वर्षामध्ये फक्त 4 सबस्टेशन आपल्या या मतदारसंघात होते. आता मागच्या वर्षभरामध्ये आपण आपल्या मतदारसंघासाठी, म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघासाठी, हे 5 वर्ष जेव्हा संपतील तेव्हा 11 सबस्टेशन आपल्या या मतदारसंघामध्ये उभे राहतील. आपण माहिती देताना अंडरग्राऊंड केबलिंगची पण दिली पाहिजे होती. जवळपास
आपण सभागृहातलं आपलं जर मनोगत माझं जे काही मी ठेवलं ते आपण ऐकलं असेल, तर त्यानंतर बोर्डीकर मॅडम जे आता या खात्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्यासाठी 450 कोटीचे जे काही तरतूद आहे ती करून दिली आहे. हे आपल्याला चौकेपासून जे काय कसालला जे काय काम चालू आपल्याला जे दिसतंय तो त्याच कामाचा भाग आहे. ते डिटेल पण तुम्हाला द्यायला पाहिजे होतं. आता त्याच्या काहीतरी तक्रारी आहे, ते आता सामंत साहेब त्या तक्रारी नेमक्या काय आहेत, तुमचं जे काम चालू आहे त्याचा दर्जा हा राखला जात नाही अशा काही ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. आपल्यापैकी कोणाला जर त्याबद्दल बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. दुसरी गोष्ट देतो, माझं झाल्यानंतर देतो. जे काय रिपेअर अँड मेंटेनन्सचे पैसे आले काल कुडाळच्या आमसभेमध्ये ज्याचा उल्लेख झाला, जवळपास 3.5 कोटीचे रिपेअर अँड मेंटेनन्सचे ऑलरेडी प्रस्तावित कामं पूर्ण झालेली आहेत. उरलेले 3 कोटी आता रिपेअर अँड मेंटेनन्सची कामं चालू आहेत. म्हणजे 6.5 कोटी रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये कुडाळमध्ये खर्च झालेले आहेत. तो आकडा तुमच्याकडे आहे का रिपेअर अँड मेंटेनन्सचा? आहे सर. द्या मग. जवळजवळ 2.25 कोटीचा काम झालेलं आहे सर आता. कुठलं काम झालं? आता जसे कप झाले मेंटेनन्स हे 25-26 म्हणताय तुम्ही. हा आताचं पण बघा, रेकॉर्डवर बोलताय आणि आम्ही क्रॉस चेक करणार. हे विषय इथेच व्यासपीठावर संपणार नाही. ओके. हो 3.25 कोटीची आता कामं झालेली आहेत तुमचं म्हणणं आहे. येस सर. पुढची कामं किती राहिलेली आहेत? जवळजवळ 1 कोटीची राहिलेली आहे सर. आता आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षात पावसाळा हा 20 मेच्या जवळपास आला. येस सर. येस. त्याच्या अगोदर आपली ही सगळी मेंटेनन्सची कामं पूर्ण करावी लागतील. करणार सर. करणार. कुठल्या तारखेपर्यंत करणार आपण? आता आमचं 15 तारखेपर्यंत नियोजन आहे. 15 तारखेपर्यंत आता सध्या 33 जे काही 3 सबस्टेशनची 33 केबी लाईन जी येते आहे, EHV, कुडाळ, कणकवली आणि आचरा तळे बाजार म्हणून त्या लाईनचं सगळं ट्री कटिंग आणि पेट्रोलिंग करून कंडक्टर बदललेले आहेत. आयसोलेटर पण आपण रिपेअर केलेले आहेत आणि जो काही लूज कंडक्टर होतं ते पण ओढून घेतलेले आहेत आणि काही ठिकाणी कमी ताकदीचे म्हणजे लूज आणि जास्त जॉईंट असलेले ते पण कंडक्टर आपण बदलून घेतले सर. त्याच्यामुळे ही यादी आमच्याकडे द्या. येस सर. येस. आम्ही ते पेपरमध्ये जाहीर करणार आहोत आम्ही काय काय केलं ते. येस सर. आणि 15 तारखेच्या अगोदर मेंटेनन्सची सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे जर पावसाळा जरी आला यावर्षी मागच्या वर्षासारखा तरी आपण तयार असलं पाहिजे. येस सर. बरोबर. येस. आता ती त्यांना माहिती द्या चिंदरकरांना. ज्या ठिकाणी चालू म्हणजे अजून अद्याप काम सुरू आहे अशा जलजीवन पाईपच्या बाजूने आम्ही काम करतोय. त्या काम करताना त्यांचा प्रश्न तुम्हाला कळली, ते नुकसान झालेलं आहे ते कसं तुम्ही भरून काढणार आहात? नाही, आमचा सर्वे झालेला आहे जॉईंटली जलजीवन बरोबर आणि आमच्या वरिष्ठ अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून याच्या ते फक्त देवबाग तारकर्ली असा विषय नाही. जिथे जिथे नुकसान तुम्ही केलेलं आहे तुमच्या डिपार्टमेंटनी जलजीवनचं, तिथे तुम्हाला दुरुस्त करून द्यावंच लागेल. येस सर. आम्ही माहितीसाठी सर सांगतो, चौके 800 मीटरची पाईपलाईन जरा 6-7 ठिकाणी तुटली होती, ब्रेक झाली होती केबल लाईन करताना, परंतु त्यांना आमच्या ST इलेक्ट्रिकल्सकडून 900 मीटरची नवीन पाईपलाईन करून काल परवा दिवशीच चालू केली सर आपण ते. आणि अशा पद्धतीने एखादी लाईन तुम्ही चालू केलं, तुम्हाला जिथे जिथे तुम्ही नुकसान केलं ते तुम्हाला करून काढावं लागेल. येस सर. येस. त्यांना माहिती आहे. तुम्ही वर्ग केल्यानंतर आमच्यापैकी कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधीला कळवा की आम्ही पैसे वर्ग करून झालोय पण पुढचं डिपार्टमेंट काम करत नाही. आता तुम्हाला 10 मे पर्यंत मुदत आहे, तुम्हाला काम करावंच लागेल. चला पुढे. अतिक्रमण करत नाही आता सरकारीच काम करतोय आपण. तर त्यांना चांगलं बोला. ही भाषा कुठली झाली की तुम्हीच खड्डा खणा आणि तुम्हीच ते पुरून घ्या. ही भाषा योग्य नाही. भाषा सुधारावायला सांगा जे कोण डिपार्टमेंटची कर्मचारी जातील त्यांना आणि काम पूर्ण करून द्या. ते 2 दिवस तुम्ही म्हणला 2 दिवसात पूर्ण करून द्या. वो सेटिस्फैक्ट्री नहीं है. हाँ सर. आपको खुद ग्राउंड पे उतरना पड़ेगा. ठीक है. जहाँ पे आपको ऐसा लगता है प्रॉब्लम है, हाँ सर, आप क्या करते हैं, रेडियस टू रेडियस से कैलकुलेशन करते हैं. हाँ सर. वो रेडियस टू रेडियस, इधर गांव है इधर लोग है. हाँ हमारा कोंकण जो है ना. हाँ सर. आप कहाँ के, कौन से स्टेट में है? कर्नाटका का. कर्नाटका है. तो आपके भी वहाँ के गांव हमारे गांव जैसे ही है. कोस्टल जो गाँव है. हाँ सर. एक वाड़ी इधर है तो दूसरा वाड़ी दूसरी जगह है. हाँ. बहुत सारे किलोमीटर ट्रैवल करना पड़ता है. आपको जमीन पे उतरना पड़ेगा. ठीक है. जमीन पे उतर के काम करना पड़ेगा. सावंतवाड़ी में बैठ के मालूम का काम मत करो. ठीक है. आपको विजिट के दे और जो पेंडिंग है वो कितने टाइम बाउंड प्रोग्राम, कितने टाइम बाउंड में आप मेरे को करके दोगे? मालवण का.
मालवण का हम जैसे देखते हैं पड़ते हैं। नहीं, आप मुझे गलत जानकारी दे, इसके हिसाब से आपका काम होता है। ठीक है सर। जो रेडियस होता है उसके कैलकुलेशन में आपको टावर देना है या नहीं देना हाँ, है। सर। आप पॉपुलेशन का नाम लेके ये टॉपिक को डाइवर्ट मत करो। ठीक है सर। आपको जमीन पे उतर के ये कंप्लीट मुझे करके देना हाँ, है। सर। अभी बारिश आने वाला है, ये हमारा बहुत इंपॉर्टेंट काम हाँ, है। सर। नेटवर्क नहीं रहेगा तो कहीं डिस्कनेक्ट हो गया और वो वाडी रह गई, वो गाव रह गया, हमारा कनेक्शन वहाँ पे होणं मुश्किल हो जातं हाँ, आहे. सर. तर तेवढं तुम्हाला करून द्यावं लागेल. लवकरात लवकर मला करून द्यायचं. बाकी कोण एअरटेल आणि जिओचे टॉवर झाले त्याच जागेमध्ये जर बी एस एनने सर्वे करून जर टॉवर उभा केला तर जो ह्या 2 गावचा प्रश्न आहे तो मिटू शकतो. आपण साहेब वैयक्तिक आहे. समस्या मी त्यांना तेच सांगितलं. आता तुम्हाला ते त्यांना राहावं लागणार. त्यांना 1 नाही 2-3 वार दिले पाहिजे. नुसतं 1 वार देऊन चालणार नाही. थँक्यू. तसे साहेब सूचना आपण पण त्यांना तब तक आपको नहीं लगा इधर नेटवर्क नहीं आने वाला है. थोड़े लोकेशंस में इधर डोंगर आते हैं उधर 108 है। आपने टावर खड़ा करने के पहले ये सोचा नहीं था क्या? नहीं सर, मैक्सिमम कवरेज इधर होता है। एक स्पेसिफिक लोकेशन चेक कर लेता हूँ। आप चेक कर लो 2 दिन में मेरे को मध्ये फार सोसावं लागा आपल्याला. जसं आपला डिक्वलचा विषय होता. कामाचा पूर्णत्वाचा दिनांक आहे 5/3/25, पण आजपर्यंत ते काम अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित त्या विभागाला आम्ही कळवून सुद्धा त्या ठिकाणी त्या कामावर देखभाल हा मुख्यमंत्री ग्रामसडक त्याचा विभाग नंतर आहे. होऊन गेलाय. काम प्रस्तावित आहे सार्वजनिक बांधकाम सावंतवाडीजवळ फेब्रुवारी 2025 मध्ये. पुढे त्याचं काहीही झालं नाही आणि त्या साईडला नदीच्या त्या दुसऱ्या साईडला शाळा आहे आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की माझ्या शाळेतली मुलं घटत चालली आहेत आणि गोरगरीब जी जनता आहे माझी, त्यांना शाळेत पुढे मुलं कुठे घालायची ही प्रश्न पडले आहेत. कारण तिथे शाळेत जायला वाटच नाही आहे साखव वाहून गेल्यामुळे. त्यासाठी माझं खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला, एकतर साखव होत नसेल ना तर मला बंधारा ब्रिज तरी द्या. बस एवढीच विनंती आहे माझी, कारण माझी शाळा त्या ठिकाणी बंद पडायची व्यवस्था होणार आहे. आज पहिल्या मीटिंगमध्ये आपण वातावरण हे बॅलन्स ठेवतो, पण हे कधी वाढत जाऊ नका. म्हणजे हे वाढायला देऊ नका. आपण जे प्रस्ताव सांगताय ते आपल्याला मंजूर करून पूर्ण करावे लागतील एवढं लक्षात ठेवा. तो 90 लाखाचा प्रस्ताव लवकरात लवकर पारित करा. लहान मुलांचा विषय नसतील तर आमच्याकडून कुठून तरी मदत घ्या आणि तो विषय मार्गी लावा. आणि सर नमस्कार, मला बोलत आहे त्या रस्त्याची जी साईड पट्टी आहे ती पण व्यवस्थित नाही, गटारं पण व्यवस्थित नाही. उद्या पाऊस ज्याच वेळी पडतो त्यावेळी गटाराचं पाणी रस्त्यावर साचतं आणि पदचाऱ्यांना जाताना त्याचा त्रास होत आहे. आमचा हा विषय ज्यावेळी आमच्या क्रेशरची मीटिंग ठरली त्यावेळी PWच्या साहेबांना आम्ही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, आम्हाला तात्काळ होते, पण अजूनही तिथे काही, कारण पावसाचे दिवस जवळ आले, ते कधी करतील एवढंच मला सांगू दे त्यांनी. MSCBचा पण विषय आहे. त्यांनी रस्ता खोदून साईडपट्टी खराब केली होती. त्याच्यासाठी आम्ही 31.79 लक्षाची मागणी त्यांना केलेली होती 1 वर्षापूर्वीच. ते अजून अद्याप त्यांनी भरणा केलेली नाही. तरी आमच्याकडे जे MCचं काम पंचायतीतून करायचं. पण ते ठीक आहे, त्यांचं नाही, पण त्याच्याकडे थांबतात. त्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून घ्या, नाही तर AMCतून करून घ्या. अशा सर बऱ्याच रस्त्यांवर एक 5-6 पेंडिंग आहेत. आपल्याला हे सगळे विषय 4,32 लाखाचे आपण कोणाशी, कुठल्या सचिवांशी बोलताय, कोणाशी बोलताय हे आम्हाला पण सांगा. आमची काही मंत्रालयातली 2 लोक आम्ही ठेवलेत फुल टाइम, ते मदत करतील ना तुम्हाला. असं काय करताय? नुसतं त्यांनी तुमच्याकडे माहिती दिला म्हणे आम्ही वरती म्हणजे कुठे आम्हाला सांगितलं पाहिजे. जर तुम्हाला जमत नसेल तर लवकरात लवकर ते पैसे वर्ग कसे होतील ते बघा. आणि पाटीलजी नुसतं इकडचं तिकडे टेबल टेनिस नको. जिथे तुम्हाला खर्च करायला मुभा आहे तिथे तुम्ही स्वतःचा खर्च लावा, पण ती कामं पूर्ण करा. गेले कुठे वापरले गेले माहीत नाही. आता ही सगळी मंडळी जी तुम्ही म्हणताय ना ज्यांना कामं मिळाली आणि त्यांनी दुरुस्तीची कामं केली नाहीत, त्यांना ब्लॅकलिस्टच्या यादीवर टाका. हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर कामं करत नसतील ना आणि झालेली कामं ही झालेली दाखवून न करता त्यांना बिलं काढायची असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ती टांगती तलवार तुमच्यावर पडणार. कोणताही प्रकार होणार नाही सर. झालेला आहे. यांनी या म्हणजे 2-3 असे टेंडर ज्यांनी घेतलंय हाच प्रकार कुडाळला पण झाला. कारण का दुरुस्तीचे पैसे मी आणले. त्याचं झालं काय, इम्प्लिमेंटेशन किती झालं हे तुम्ही मला कधी सांगितलं नाही. आता योगायोगाने तो विषय आलाय म्हणून लक्षात ठेवा. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी खड्डे बुजवायचं काम घेतलंय, जर आम्ही तुम्हाला माहिती दिली तर तुम्हाला यांना ब्लॅकलिस्ट यादीवर टाकावं लागेल. हो साहेब, नाही करावंच लागणार तुम्हाला. आम्ही यादी देतो. आणि दुरुस्तीचे पैसे कुठल्या हेडखाली कसे आणले, कुठल्या वर्षी आणले ते पण तुम्हाला डिटेल देतो. पाटील साहेब, आपल्याला हे नको ते धंदे आपल्या मतदारसंघात आता पूर्वी होत असतील, आता चालू देणार नाही.
2-3 लोकांना उडून टाका या कॉन्ट्रॅक्टरना, गरज नाही असे नुसती बिलं काढणारे. कुठल्याही पक्षातले असू दे, माझ्या पक्षातले जरी असतील, उडून टाका त्याला. हे 2-3 काळ्या यादीमध्ये तुम्ही टाकल्याशिवाय हे असे प्रश्न उद्भवत राहणार. तो नंतर MSEBचा विषय जेव्हा येईल तेव्हा येईल. 2-3 शॉट देऊन टाकाय, मी सांगतो तुम्हाला. आणि जिथे मागच्या माजी आमदारांनी कामं सुचवली होती, पण तरतुदी मी केलेल्या आहेत, फायनान्शियल तरतूद मी केलेल्या आहे, पण अधिकारी कधीही जाऊन वेळ निवडत नाही की अमुकच वेळेला मी जाऊन तिकडे या कामाचा शुभारंभ करेन. इथून पुढे असं होता कामा नये याची दक्षता घ्या. वर्क ऑर्डरचं म्हणतोय, वर्क ऑर्डर नाही, त्यांनी साहेब काय झालं असेल, काम त्यांनी सुचवलं असेल यादीमध्ये, पण फायनान्शियल तरतूद होईपर्यंत वर्क ऑर्डर निघू शकत नाही. तर 25-26च्या फायनान्शियल वर्षामध्ये मी तरतूद करून त्या कामाला पैसे आणले आणि म्हणून ते इम्प्लिमेंट झालं. कांबळे साहेब म्हणत होते शिकायला वर्षापूर्वी घेतलेलं काम नाही साहेब. तिथे ना पूर्वी 2-4 नारळ फोडले त्या कामाचे आमदार वैभव नाईकांनी, आणि हे होते बरोबर त्यांच्या तिथे. त्याचे फोटो आपल्याला देतो, बरीच कामं आहेत त्यांची. आणि आता ते जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आल्या तरी करायला लागले. आणि आमचा जो भाग आहे तो तिथला जो मालवण कुडा मतदारसंघाकडे जो येणारा भाग आहे, जो तिकडेचा आमच्या मालवण तालुक्यातला तो जो भाग आहे, तिकडे तो कणकवली डिव्हिजन येतो. त्याच्यामुळे आमची पण साहेब विनंती आहे की ठीक आहे कांबळे साहेब आले, तो भाग जर आपला पूर्णपणे जिल्हा परिषद पंचायत मालवण आहे, तर तो भाग एकदा तसा प्रयत्न झाला होता. तर जी मालवण या मतदारसंघामध्ये येणारी जी गावं आहेत त्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे की 11 जिल्हा परिषद मतदारसंघाची पूर्ण गावं आणि आडवली मतदारसंघाची काही गावं की या PWD मालवणसाठी बरं झालं ते बरं होतं, अशी माझी विनंती आपल्याला. साहेब काल पण हा विषय निघाला कुडाळमध्ये, तर आपण शिवेंद्रराजेंना या विभागाच्या मंत्री महोदयांना सूचना किंवा मागणी जशी केलेली आहे की आमचा एक तालुका एका डिव्हिजनला आणि दुसरा तालुका दुसऱ्या डिव्हिजनला, त्यापेक्षा स्वतंत्र कार्यकारी अभियंता आमचा कुडा मालवणचाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे. त्याचं रितसर पत्रही तुम्हाला दाखवतो. मला वाटतं येणाऱ्या जूनच्या बजेटमध्ये आपण ती तरतूद करून घेणार, स्वतंत्र कार्यकारी अभियंता फक्त कुडा मालवणसाठी. वर कोण आहेत कार्यकारी अभियंता? भोसले साहेब. कुठे आहेत? भोसले साहेब कुठे आहेत? कलेक्टर ऑफिसला मीटिंग होते साहेब. कसली मीटिंग आहे त्यांची? शेतपालन रस्ते योजनेसंदर्भात कलेक्टर मॅडम. काय संबंध? आमसभा महत्वाची की इकडे एका विभागाची मीटिंग महत्वाची? ऑन द वे आहेत, येतील. काय माझ्यावर मेहरबानी करत नाही? त्या आल्यावर मला कळवा आणि मला याचं कॅल्क्युलेशन सांगा. येस. त्यांना फोन करा, सांगा की हा विषय उपस्थित झालेला आहे, लवकरात लवकर त्याला येऊन उत्तर द्यावं लागेल. येस. आमदार नव्हते, आमच्या पार्टीचे प्रभारी म्हणून होते. आपल्याला माहिती असायला पाहिजे की या जिल्ह्यातली काही ठेकेदार PMGSची कामं घ्यायला बघत नाहीत. त्याची रेट्स कमी असतील का असतील मला माहिती नाही, मला फार मी काय त्या रस्त्यातला तज्ज्ञ नाही, घ्यायला बघत नाही. पण मी माहिती अशी घेतली की त्यांना परवडणार नाही, कारण त्याचा SKM दिल्लीवर वगैरे असंच भोसले साहेब म्हणाले. आणि असं असताना या मालवण तालुक्यातले 2 रस्ते म्हणजे आम्हाला लोक अक्षरशः सत्वायचे, हे करा काम करा. आमदार साहेबांनी आता जो विषय ना बाहेरचे ठेकेदार काय येतात ते पण कळायला पाहिजे. आमदार साहेबांनी स्वतःच्याच लक्ष घातलं, आणि नसतं तर आमची अशी हालत होती की आम्हाला गावामध्ये लोकांनी जायला फिरायला दिलं नसतं. तो रस्ता माझा चिंदर भगवनगड आज चालू आहे, तिथे काम थोड्या धीम्या गतीने चालू आहे. परंतु साहेब मला माहिती आहे की तो आपल्या पाठपुराव्याने आपण त्याचा खास तिथे लक्ष घातल्यामुळे तो एक रस्ता आणि जो मडबुद्रुकचा एक रस्ता, असे 2 रस्ते कोणी घेत नव्हतं. तर इथले ठेकेदार का घेत नाही मला माहिती आहे PMGSची कामं. पण साहेब आपलं अभिनंदन आहे आणि अभिनंदनाचा ठराव घ्यावा की भारतीय ठेकेदार का आणले साहेबांनी, की इथले कोणी घेत नव्हतं. जी आपली परवडणारी कामं आपण जाणून जी परवडणारी कामं आहेत इथले ठेकेदार घेतात, आणि जी पंतप्रधान सडकसारखीची कामं आहेत ती कोणी घ्यायला बघत नाही. तर आमचं म्हणणं आहे साहेब अशा इथल्या ठेकेदारी कामं करा, आमची विनंती आहे. पण त्यांना पण आपण त्यात लक्ष करून त्यांना ही पण कामं एखादं घ्यायला सांगा जर पडणार नसतं. आणि तो एक विषय आहे. आणि त्याचबरोबर साहेब माझा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की मुख्यमंत्री सडक योजनेतून माझ्या गावातील झालेला रस्ता जो पालकरवाडी रस्ता आहे, तो रस्ता साहेब 2022ला ते काम पूर्ण झालं. परंतु साहेब ज्यावेळी काम चालू झालं, मला वाटतं 2017मध्ये समथिंग मागे पुढवू शकतो, 2017मध्ये काम झालं अगदी त्याच 18मध्ये ते काम पूर्णपणे उखडलं गेलं. पाहायला गेलं तर तशा प्रकारची वाहतूक किंवा तशा प्रकारची रहदारी त्या रस्त्यावर नाही असं माझं म्हणणं आपण पाहू शकता. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ठीक आहे मला त्याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या कामांची जे मुख्यमंत्री सडक योजने चिंदर पालकवाडी रस्त्याचं काम होतं हे 2026मध्ये
ते 2022मध्ये ते काम पूर्ण झालं आणि जोखीम जो कालावधी असतो 15 सप्टेंबर 2027 पर्यंत जोखीम कालावधी आहे. भोसले साहेब आहेत आमच्या गावामध्ये 3 मीटिंग झाल्या. भोसले साहेबांच्या अंगावर सुद्धा ग्रामस्थ गेल्या. आम्ही अडवलं भोसले साहेब बरोबर आहे की नाही. मीटिंग झाली आणि ग्रामस्थ खूप आक्रमक होते. आम्ही लोकांना अडवलं, आम्ही लोकांना थांबवलो. साहेब आमचं म्हणणं आहे 2027 पर्यंत. माझी विनंती आहे. लोकांनी खूप म्हणाले ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा, ते काम हे करा. माझं ठीक आहे, माझं म्हणणं ब्लॅकलिस्टसाठी नाही आहे. ठीक असेल 2027 आता सप्टेंबरमध्ये त्याची जोखीम कालावधी संपेल. भोसले साहेबांनी ऑन रेकॉर्ड आहे साहेब, ज्याचे आमच्या CCTV चालू आहेत. भोसले साहेब आता बदलती माहिती नाही, जर काम बदलत असतील तर मला माहिती नाही, पण ज्याच्या CCTVमध्ये ज्या ग्रामपंचायत CCTVमध्ये सगळ्यांचं ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि 27 मध्ये 2 सप्टेंबरच्या 27 मध्ये जोखीम कालावधी संपणार आहे. तर माझी विनंती आहे साहेब, असं म्हणाले भोसले साहेब की 80 लाख रुपये संबंधित ठेकेदारांचे आहेत. तर त्याला भोसले साहेबांना विचारलं मी साहेब हे काम किती लाखात होऊ शकतं, तर उरलेलं काम 40-45 लाखात होऊ शकतं. साहेब गावाचं सोडा, माझी विनंती आहे आपण त्यामध्ये लक्ष घालून सदरचं काम आम्हाला मे महिन्यापूर्वी जर पूर्ण करून दिलं तर फार मोठी आपली मेहरबानीची आपल्याला विनंती आहे. पकडतो आम्ही आमदार नव्हतो ना तेव्हा पण आम्ही बोटीची 5 पट 10 पट आम्ही पेनल्टी लावली होती. बोटीपेक्षा जर तुम्ही 10 पट पेनल्टी लावली ना ते बोटच घ्यायला कधी येणार नाही. 2-3 केसेस तुम्ही अशा हँडल केल्या हे जे काही पकडल्या जातात आणि नंतर काही कारणाने सोडल्या जातात, ते काय पेनल्टी असेल किंवा काय त्याच्यावरती धोरण बनवलं पाहिजे. मी संबंधित पालकमंत्री साहेबांना पण या विषयाबद्दल माहिती दिली आहे. या बोटी जर पकडल्या त्याची तोडफोडच झाली पाहिजे. जोपर्यंत एक मेसेज तिकडे जात नाही ना त्या राज्यांमध्ये की इकडे बोटी जर पकडल्या जात आहेत तर त्या तोडफोडल्या जात आहेत, तोपर्यंत तुम्ही बोलून बघा क्रिमिनल सारखं वागलं पाहिजे. तुम्ही नुसतं त्यांना सांगून की आम्ही हे करू, डॉक्युमेंटेशन करू, मग त्यांचा मालक येणार, त्यांच्या मालकांची इकडे मालवणमध्ये पाय ठेवायची हिंमत असता कामा नाही. या मताचा मी आहे. आपण जनावरांचे नियम करतो, व्यक्तींचे नियम करतो, बोटींचे पण नियम झाले पाहिजे ना असेच. हा आमच्यावर अतिक्रमण आहे, आमच्यावर ही चाल आहे, ही चाल करून येतात आमच्यावर. ह्याचा कधीतरी मी पालकमंत्री साहेबांना सांगितलं याच्यावरती वेगळ्या बैठकीसाठी आपण नियोजन करावं आणि ह्याच्यातला मार्ग तोरसकर साहेब आपल्याला काढ. ह्या बोटी फोडल्या पाहिजे, लक्षात ठेवा. पोलीस पण यंत्रणा इकडे असेल, लक्षात ठेवा. आतापर्यंत जे झालं ते झालं. आपण मच्छीमार समाजाचे नेते आहात, सगळ्यांनी बसून एक नियम तयार करा की ह्या बोटी जर एकदा पकडल्या त्या सोडायच्याच नाही. तो स्क्रॅपचे पैसे पण आपण किनारपट्टीवर वापरूया. त्या बोटी जर बाहेर पडल्या नसेल मग तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. आम्ही मागे जेव्हा एक मल्पी किंवा कुठली तरी एक बोट पकडली होती, मला वाटतं सर्जेकोटला आपण ठेवली होती, ती सडवली आपण बोट, 90 लाखाचा दंड लावला. तेव्हा तर आपण सरकारमध्ये नव्हते, मी आमदार पण नव्हतो. म्हणून तुम्हाला मी मागणी करतोय पेनल्टी अशी लावा की त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलं पाहिजे, ऐकतात. आणि बाकी पुढचं जे काय आमचे मच्छीमार बांधव नेते आम्ही करून घेऊ, पण तुम्ही शिस्त लावा डिपार्टमेंटमध्ये. उलट एक मेसेज बाहेर जातो की कोणतरी मॅनेज होतंय, आपलं डिपार्टमेंट मॅनेज होतोय. साहेब हे कलंक आपल्या डिपार्टमेंटवर लागता कामा नाही. एवढी दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि जिथे राजकीय तुम्हाला कुठेतरी इंटरफेरन्स पाहिजे आम्हाला सांगा, आम्ही घेतो. मच्छीमारांसाठी वाटेल तरीच आम्ही येणारी लोक आहोत, पण तुम्ही पण त्याची तयारी ठेवा. बोटी आल्या, बोटी पकडल्या तर त्या नीट अवस्थेमध्ये किनारा आपला सोडून परत पाण्यात जाता कामा नये याची दक्षता तुम्ही घ्यायची. कॉन्ट्रीब्युशन हवं होतं ते आपल्याला त्या तुलनेत मिळालेलं नाही. आता योगायोगाने सभापती म्हणून मालवणचे बसलेले आहेत. आपण जिल्हा परिषदेचं जाळं आपल्या ह्या तालुक्यासाठी किंवा मतदारसंघासाठी वाढेल कसं, त्याची तरतूद कशी होईल, एवढं फक्त आपण जाणीवपूर्वक या विषयावर लक्ष द्यावं. आणि आमचा जो आत्ता बांधकाम विभागाचा बजेट आहे तो वाढवून आमच्या जे हेड सांगितले साहेबांनी आता त्या सगळ्या हेडमध्ये किमान 10-15% वाढ कशी होईल पुढच्या आमसभेपर्यंत याचं तुम्ही दखल घेऊन त्याच्यावरती त्या उद्देशाने काम सुरू करावं. कळलं ना तुम्हाला, विषय कळला. आणि आता आरोग्य सभापती इथे बसलेलेच आहे. मी आपल्यालाही विनंती करणार आहे, जो DHO मॅडमकडे मी आता विषय ठेवला, आपण पण जातीनिशी आमच्या ह्या मतदारसंघावर तुमचं नेहमी प्रेम लक्ष आहेच, आमच्यावरही आहे. आता येणाऱ्या कालावधीमध्ये
हा जो विषय मी मॅडमसमोर बोललो आहे आणि कुठले ते दुसरे कुठे गेले ते निघाले काय काय आताच निघाले काय एवढं किंवा 4 तास 4-4.25 तास आपण आमसभा मगाचपासून असं सांगण्यात येतं आहे की 8 वर्ष झाली या आमसभेला. मला वाटतं काही लोकांचं गणित जरा कच्चं आहे. 2017मध्ये आमसभा झाली आणि आज 26मध्ये आपण आहोत, तर 9 वर्ष झाली. 9 वर्षानंतर ही आमसभा होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही आमसभा इथे पार पडली. आमचा जो हेतू होता आमसभा घेण्याचा, की इकडे ग्रामीण भागातले विषय असतील किंवा शहरातले काही विषय असतील जे रोज अधिकाऱ्यांना जे भेटू शकत नाही, जे त्यांच्या कानापर्यंत हे विषय आणू शकत नाही, अशा लोकांना एक माईक मिळावं, एक व्यासपीठ मिळावं, अशासाठी या आमसभा असतात. साधारण तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर असं जाणवलं की अनेक विषय आपण जागच्या जागी सोडवलेले आहेत. अनेक विषय येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्गी लागतील. मी आज खरं तर सगळ्या अधिकारी वर्गाने माझे आभार मानले पाहिजे, कारण का आज बराचसा भार मी तुमचा घेतला, म्हणून तुमचा अर्धा पगार आता मला द्या. चव्हाण साहेबांना सेंड ऑफच समजा. पण हेतू असा होता की अधिकारी वर्ग काम करत असताना, बघा लक्षात घ्या, ह्या साहेबांना मी ह्याच्यासाठी बसवलं की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत. अनेक वर्ष जेव्हा राणेसाहेब कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की अधिकारी वर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावा, त्यांना इकडे यावंसं वाटावं, त्यांनी इकडे आल्यानंतर लगेच बदली मागू नये, त्यांच्यासाठी एक वातावरण तयार करावं, त्यांच्यासाठी एक अशी व्यवस्था उभी करावी की जेणेकरून त्यांनी आमची कामंही करावी, त्यांना इकडे राहावंसं वाटावं. बघा, जेव्हा अधिकारी मनापासून काम करतो ना, त्यांना वेगळं सांगायची काही गरज नसते. हाही अनुभव मी घेतलेला आहे. पण काही अधिकारी सगळं काय असूनसुद्धा कामं करत नाही, हा अनुभव पण आम्ही घेतलेला आहे. काही ठिकाणी अधिकारी कमी आहेत, मी मान्यच करतो, कारण का अनेक वर्षांपासून प्रयत्नच झाले नाहीत. आता नितेश राणे पालकमंत्री आहे. नितेश राणे पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकारी आपल्याकडे यावेत, आपल्याकडे टिकावेत, राहावेत, ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय साहेब. अनेक ठिकाणी आपण जर आजूबाजूचे मराठवाड्यातले जिल्हे घ्या, आजूबाजूचे जिल्हे घ्या, मी असं म्हणत नाही माझी तुलना, मी माझ्या जिल्ह्याची तुलना इतर जिल्ह्यांशी करत नाही, पण कामच होत नाही अधिकारी असून असे पण अनेक जिल्ह्यांमध्ये उदाहरणं आहेत. आज ते व्यासपीठ नाही सांगण्यासारखं, पण ही सगळी कामं जी आज या व्यासपीठावरून जी सांगण्यात आली किंवा आम्हाला सांगितली गेली, मी सगळ्या अधिकारी वर्गाला मी मनापासून विनंती करणार आहे की आपण टाईम बाउंड हे कार्यक्रम किंवा आजचे विषय हे पूर्ण करावेत. निलेश राणे तो आमदार नाही की पुढच्या 9 वर्षामध्ये एकही आमसभा होणार नाही. दरवर्षी आमसभा होणार आणि ती दरवर्षी आमसभा होत असताना मागच्या वर्षीचे मिनिट्स ज्यांनी कोण लिहिले असतील ते पुढच्या वर्षी अगोदर आम्ही चर्चेमध्ये आणणार, त्याच्यावरती आम्ही निवारा काय झाला तो बघणार आणि वर्षभर आम्ही तुमच्याकडून पाठपुरावा करतच राहणार. तुम्ही कुठलाही विषय आज या व्यासपीठावर पुरताच तुम्ही मर्यादित ठेवू नका, तसा तो राहणार नाही. तो विषय आपण योग्य तरीकेने आपण तो मार्गी लावावे आणि आम्हाला सातत्याने तुम्ही आम्हाला कळवावं की साहेब इकडे अमुक अमुक ही अडचण आहे, अमुक अमुक अडचणीचं आम्ही काय करावं. हे सगळे जे काही विषय तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत ते फक्त या मीटिंग पुरते नाही आहेत, त्याचा तुम्हाला निवारा काढला पाहिजे. ग्रामीण भागातले विषय आहेत, शहरातले विषय आहेत, आपल्याला त्याच्यावरती तोडगा काढून, आणि जर तोडगा निघत नसेल तर आमच्यासारखी लोक आहेत, पालकमंत्री आहेत, आमचेच आहेत, खासदार आमचे आहेत, काम दर्जेदार करा. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, आमदार आता इकडचा ठेकेदार नाही. मी जेवढं उत्तरदायी आहे तेवढं तुम्ही उत्तरदायी आहात, एवढं लक्षात ठेवा. कुठेही कोणाला वाईट वाटेल, मी कालही कुडाळमध्ये तेच बोललो, वाईट वाटेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून होता कामा नाही. आपली जबाबदारी आहे, आपण उत्तरं दिली पाहिजे. आता काही चौकटीच्या बाहेरची असतील, मला मान्य आहे, अनेक आज पण चौकटीच्या बाहेर मला अनेक विषय इकडे सांगण्यात आले, तरी देखील मी साहेब प्रत्येकाला, सगळ्यांची नोंद झालेली आहे, माझ्या मागच्या स्टाफने आपल्या प्रत्येकाची नोंद घेतलेली आहे.
तुमचे आता इकडे बोललेले प्रश्न त्याच्यावरती उत्तरही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, एवढं तुम्हाला मी या व्यासपीठावर खात्रीलायक सांगतो. हा सगळा जो निधीचा भार आहे, एक लक्षात घ्या साहेब, मला जेव्हा हा मतदारसंघ मिळाला तेव्हा आजारी मतदारसंघ होता. 10 वर्ष मंत्रालयाने ह्या मतदारसंघावर फुली मारलेली होती. राणेसाहेब 2014पर्यंत होते, तोपर्यंत या मतदारसंघामध्ये मला कोणावर राजकीय टीका करायची नाही. पण प्रॉब्लेम कुठे येतो लक्षात घ्या, अनेक ठिकाणी आपल्या मतदारसंघाची नोंद नव्हती, आराखडे बनत नव्हते, त्याच्यावरती तरतूद होत नव्हती. तिथे नाही दिलं तरी चालेल अशी व्यवस्था कुडाळ मालवण मतदारसंघाची झाली होती. साहेब, वर्षभरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी ती बदलायचा प्रयत्न केला की माझ्या मतदारसंघावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मतदारसंघाला एक न्याय आणि इतर मतदारसंघाला दुसरा न्याय असं तुम्हाला करता येणार नाही. साहेब, हे 1 वर्ष जेवढे सभागृहामध्ये माझी भाषणं झाली, प्रत्येक भाषणानंतर कोण ना कोणतरी सचिव मला भेटायला यायचे, साहेब करून देतो, केलंच पाहिजे माझ्या मतदारसंघाचा विषय. हे काय माझी पाठ तुम्ही थोपवावी हा विषय नाही, ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. हा सगळा निधी, अनेक वर्षाचा पेंडिंग निधी अजूनपर्यंत आपल्याला का मिळाला नाही हे मी प्रश्न कधी विचारायला गेलो नाही. आमच्यावर तसे संस्कार नाही. जो निधी आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो मी खेचून आणणारच. तो खेचून आणल्यानंतर अधिकारी आपल्या वर्गावर जबाबदारी आहे. शिवसाहेब, आपण आहात, आता सगळी नवीन कमिटी तुमच्याकडे आहे. ही सगळी इम्प्लिमेंटेशन, हेच आम्ही कलेक्टर मॅडमना पण सांगतो, सगळं इम्प्लिमेंटेशन आम्हाला तुम्ही करून द्या. आमच्याकडे दुसरं काहीच मागणी तुमच्याकडे नसेल. तुम्ही आम्हाला चहा पाजू नका, तुम्ही आम्हाला जेवायला बोलू नका, तो विषय पण नसतो शासना प्रशासनामध्ये. पण आमचा आणलेला निधी हा कमी पडत असेल तर इथून तुम्हाला मिळेल हे सांगण्याचं तुम्ही काम करा आणि मिळालेला निधी हा इम्प्लिमेंट 100% होईल असं काम आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. एवढं फक्त अधिकारी वर्गाने आणि प्रशासनाने आपण करावं. जास्त वेळ आपला घेणार नाही. टाईम बाउंड प्रोग्राम प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागवार आम्ही तुम्हाला दिलेला आहे. त्याचा फॉलोअप 100% निलेश राणे आमदार या नात्याने तुमच्याबरोबर करत राहील. तुम्ही जसे बांधिलात तसं मी बांधिलं आहे. मी समाजामध्ये जातो, गावागावामध्ये जातो, ग्राउंडवर काम करतो. मला तिथे उत्तर द्यावी लागतात. तर जसं मला उत्तर द्यावी लागतात तशी तुम्हालाही उत्तर द्यावी लागणार. एवढंच या व्यासपीठावर मी ह्या निमित्ताने सांगतो. अतिशय सकारात्मक चर्चा झाली अशी मी समजतो. अनेक नवीन लोक या निमित्ताने भेटले, अनेक नवीन प्रश्न या निमित्ताने कानावर आले, नवीन विषय कानावर आले. या सगळ्यांचा साठा करून येणाऱ्या काही काळामध्ये योग्य ते उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इकडे पहिली आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली झाली. आपण सगळ्यांनी मला साथ दिली. श्याम चव्हाण साहेब, आता आपण 2-3 दिवसच आपण इकडे आहात असं मला कळलं, ह्या पदावर आहात म्हणजे, पण तुम्ही अतिशय चांगले अधिकारी आहात. तुमच्या सेवेचा आमच्या तालुक्याला 100% फायदाच झालेला आहे. मी मनापासून तुमचं कौतुक करतो. रिटायरमेंट झाल्यानंतर आपला वेळ जात नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा. आपण काहीतरी वेळ काढण्यासाठी आपण काहीतरी करू तुमच्यासाठी, कारण का तुमची गरज आहे, तुमचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा आमच्या ह्या तालुक्याला झाला पाहिजे आणि पर्यायाने जिल्ह्याला होईल. आणि म्हणून तुम्ही असे काय, जसे कुडाळचे व्हिडिओ हे कवीसुद्धा आहेत, ते काहीतरी पुस्तक लिहितील. तुमचा असा काही छंद वगैरे आहे का? जर नसेल तर आमच्याबरोबर या. आमच्याबरोबर काम करण्याचा छंद हा तुम्ही जोपासावा एवढी ह्या निमित्ताने मी विनंती करतो. आपण अतिशय सुंदर काम केलं, विनम्र आहात, चांगलं काम करता. आणि मागच्या 2-3 दिवसामध्ये आमसभा ही होणार आहे निलेश राणेच्या अध्यक्षतेखाली. तुम्ही जे काही टेन्शनमध्ये आलात, आता तुम्ही मोकळं झालं असं नाही. अनेक प्रश्न तुम्हाला आता मार्गी लावावे लागतील. पुढचं टेन्शन तुमच्यासमोर मी 2 दिवसाचं दिलं आहे. जिथे जिथे तुम्हाला सांगितलं तेवढं फक्त आपण करून घ्यावं जाण्याच्या अगोदर, एवढंच या निमित्ताने सांगतो. शिवसाहेब, आपण 2 दिवस सलग आपला सहवास मला लाभला. आपलं नेहमीच प्रेम आशीर्वाद माझ्यावर असतं. असंच आयुष्यभर ठेवावं आपल्या काम करण्याची पद्धत. आणि आपण जे प्रश्न सोडवता अतिशय एकदा जोरदार टाळ्या आमच्या शिवसाहेबांना होऊ दे. त्यांनी मला सफरचंद खाता काय विचारलं, मी खात नाही, त्यांनीही खाल्ले नाहीत. एवढे प्रामाणिक अधिकारी, स्टेट लेवलचे अधिकारी आपल्याला मिळालेत, प्रामाणिकपणाने काम करतात आपल्या जिल्ह्यामध्ये. साहेब, मनापासून आपलं कौतुक करतो. आपण 2 दिवस आमच्या ह्या मतदारसंघाला दिलेत. असाच आशीर्वाद आमच्या सगळ्या सभापतींवर आणि निलेश राणेवर आपण ठेवावा एवढंच या निमित्ताने आपल्याला मी विनंती करणार आहे. आपण सगळे इकडे आलात, एवढे तास बसलात, एवढे तास आम्हाला सहन केलं, त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.